जेव्हा म्हातारी होऊ ना आणि आपण मेमरीज बघू ना. आजचा आपला आंध्र प्रदेशमधला शेवटचा दिवस होता. मला तर आता लागले घरच्यांची आपण महाराष्ट्रामध्ये जाणार आहोत. स्वगृही परतल्यावर कसं जेवढा आनंद होतो. मित्रांनो, ट्रिपला जात राहा. मैफिल होते ना ती वेगळीच असते. काय बोलू आणि कसं बोलू. नक्कीच सगळ्यांना मिस करेल. चारीचे चारी माझे ड्रीम होते. बद्रीनाथ माझा तर 10 वेळा झालेला आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिश कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट चॅनल ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आजचा आपला आंध्र प्रदेशमधला शेवटचा दिवस होता. आपण इथे तिरुपतीला आपण तीन नाईट आणि 4 दिवस आपण काढले. आणि आपल्या ट्रिपचे फक्त 2च दिवस उरले. कसे दिवस गेले समजलंच नाही. आणि बघता बघता मूडसुद्धा चेंज झाला सगळ्यांचा. आता जी एनर्जी आहे ती थोडी फेक वाटेल. एवढे सगळे मित्र पूर्ण फॅमिलीसारखेच होते. आणि आत्ता निघायचा वेळ आला. आपण महाराष्ट्रामध्ये जाणार आहोत. आणि माझ्या आधी आपण सगळ्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पहिलं तर केतन दादा, कसं वाटतं? म्हणजे आत्तापर्यंतचा आपला प्रवास कसा होता आणि आता आपण महाराष्ट्रामध्ये उद्या पोहोचणार आहोत, तो कसं वाटतं तुला? एवढे पोरांना 60 जण पोरं सोबत होते. वर्षावरची एक ट्रिप आपण काढतो. ते एवढे मेमरीज आपले कलेक्ट होतात आणि ते पुरेसे असतात वर्षभर आपल्याला रिफ्रेश व्हायला. त्यासाठी मित्रांनो, ट्रिपला जात राहा. आयुष्य पुन्हा येणार नाही आणि वेळसुद्धा येणार नाही. जोपर्यंत तुमचा वय आहे तोपर्यंत फिरून घ्या. उद्या महाराष्ट्रामध्ये पोहोचू. आणि आत्तापर्यंतचा आपला प्रवास आणि मेमरीज कसे होते तुझ्यासाठी? एक नंबर अनबिलिव्हेबल मेमरी. तर म्हणजे आपण जेवढं वय तो फिरून घेऊ, केतनने सांगितलंच. पण आपण जेव्हा म्हातारी होऊ ना आणि आपण मेमरीज बघू ना, तेव्हा आपल्याला वाटेल की याला आपण खूप फिरलो. काहीतरी केलं आयुष्यात. आपण उद्या नंतर खूप अंतर आहे तेव्हा फिरून घ्या. सुरुवात आताच करा, जोपर्यंत आहे तोपर्यंत. सो आता अरे थांब ना, गोल्डी नाही मी टाकणार मी काय बोलतोय? मला चांगला वाटला. दरवर्षीप्रमाणे मला चांगला वाटला. आता टाळ्या. आपली ट्रिप छान झाली आहे. अजून पण पुढे आहे कोल्हापूर. आता आपल्यासोबत आहे प्रतीकदा. दादा, आता म्हणजे जवळजवळ आपली ट्रिप संपायला आली आणि शेवटचे 2 दिवस उरलेत. आणि आत्तापर्यंतचा प्रवास, आत्तापर्यंतची बॉन्डिंग सगळ्यांसोबतची झालेली. आणि आता पण इथून निघणार आहोत. आपला म्हणजे इथला प्रवास संपणार. आपण आता महाराष्ट्रामध्ये जाणार आहोत. सो तुला कसं वाटतं? मला खूप सुंदर ट्रिप वाटली आणि सगळे मित्र जे भेटत नव्हते पहिले आणि ते सगळे एकत्र येतात आणि ती एक मैफिल होते ना, ती वेगळीच असते. ते 15 दिवस कसे जातात ना, ते आपल्याला समजून येत नाही. आणि आता राहिलेले 2 दिवस आता ते कोल्हापूरला आपली फुल एन्जॉय होणार. आणि लास्टचा दिवस असेल तो फुल एन्जॉय आणि फुल फायर होणार आहे. आणि फुल एन्जॉय. आणि ट्रिप संपल्यानंतर ना सगळे आपण आता बोलतो की हा नको तो नको, पण ट्रिप संपल्यानंतर सगळ्यांची ना मित्रांची ओळख तेव्हा नंतर ना परत जाणीव येते की मित्र पाहिजे होते, अजून आपली ट्रिप वाढली पाहिजे. आणि अशीच दरवर्षी आपली ट्रिप होऊन दे. आणि सगळ्यांचे डोळे बघायला होणार आहेत नंतर. हां, आता आपल्यासोबत आहे पम्या. आहे काय पम्या बोलते मला. आज मला नाव नाही माहिती. नाव काय? सुमित नाव आहे. जवळजवळ आपला प्रवास आता इथपर्यंत संपायला आला. आणि आता आपण इथून महाराष्ट्रामध्ये जाणार आहोत. आणि आत्तापर्यंतची सगळ्यांसोबतची बॉन्डिंग आणि सगळं तू हँडल करताना आंध्र प्रदेश सोडून आता आपण महाराष्ट्रामध्ये जाणार आहोत. तर तुला कसं वाटतं? स्वगृही परतल्यावर कसं जेवढा आनंद होतो. कारण आपण आता ऑल ओव्हर इंडियामध्ये फिरतोय, पूर्ण भारतभर. त्यामुळे महाराष्ट्राचे पदार्थ आपण आत्तापर्यंत 12-13 दिवस झालेत खाल्लेत नाहीत. आता जाऊन आपण खाऊ. कारण उद्या आपण सोलापूरमध्ये पोचू, त्यानंतर कोल्हापूरला पोचू, त्यानंतर आपण महाराष्ट्रीयन पदार्थ तरी खाऊ. म्हणजे मायभूमीची ओढ लागली. हा, लागले. हा विनायक दादा, सेम प्रश्न आहे. तू काय बोलशील? आपण आता सर्व दर्शन घेतलेत मोस्ट ऑफ. आणि आता आपल्या महाराष्ट्र भूमीत परततोय, म्हणजे मायभूमीत परततोय. तर आपल्याला घरची ओढ आहेच. आपलं घरचं खायचं ही ओढ आहे. कधी जातोय आणि घरचं जे अन्न खातोय, आपले महाराष्ट्राचे पदार्थ खातोय. आणि याच्या व्यतिरिक्त जी सगळ्यांसोबतची बॉन्डिंग झाली आहे आणि ते उद्या तुझ्यासोबत नसणार, 2 दिवसांनी तुझ्यासोबत नसणार, तू फक्त एकटाच असणारच. तेव्हा तुला कसं वाटेल? तेव्हा म्हणजे आता मला वाटतं आपण वर्षातून एकदाच आपण हे घेतो. तर पूर्ण वर्षभर
आठवण येतेच की काय आठवण? कधी पिकनिक निघणार आपली, कधी पिकनिक निघणार, ही पुढचं पिकनिक location काय पुढचं काय आहे आणि पुढचं प्लॅन कसे तयार करायचे, ही पूर्ण ओढ असतेच. त्यासाठी सुट्ट्या वगैरे मॅनेज करणं हे पहिल्यापासूनच टास्क आहे. आपल्या ट्रिपमध्ये सगळ्यात फेमस झालेलं मीम कोणते आहे? मला तर बरं होतं. माझा पण पहिलाच वर्ष होता जेव्हा तू घरात न निघलास, तेव्हा पण मी आईच्या पायानं पडलो, तेव्हा पण मला आठवण दिली की आईच्या पाया पडू पाहिजे होता. तेव्हा बाकी सर्व दर्शन चांगलंच झालं. आता दादा बोलले ती पुढची घरच्यांची ओढ लागली तुला? मला तर आता लागली घरच्यांची ओढ. ते सगळ्यांसोबत मिळून कसं वाटलं? चांगलंच वाटलं. मुंबईतली वगैरे पोरं भेटली, गावातली पण, विनायकदा वगैरे सगळे. उदयदा पण भेटला. सगळ्यांनी तुला सांभाळून घेतलं, सगळ्यांनी तुला मस्ती केली, पण तुला कसं वाटलं? मला अगोदरच माहिती होतं उदयदा पण मस्ती मजा करते. गेल्या वर्षी राजूला पण त्यांनी लढवलं होतं. उदयदा पण चांगलाच आहे आपल्या इथलं. आम्ही फक्त एकदाच भेटतो गणपतीत, कॅटन केलं. So, आपला इथे आता नाखवा आहे. आपला नाखवा काय बोलशील? मस्त झालाय प्रवास वगैरे. आता तुला माहिती आहे तू सुलुलुलू बोलतोस ना, तर मला पण नाही सवय झाली. सुलुलुलू गुण गुण मिळतात गुण. तर मस्त झालं दर्शन वगैरे सगळं. आता म्हणजे जे आउट ऑफ महाराष्ट्र जे आपले सगळे दर्शन होते ते आज सगळे पूर्ण झालेत. आणि आता आपण निघणार आहे कोल्हापूरसाठी, आणि कोल्हापूरचं महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन आपल्या ट्रिपची सांगता होणार आहे. खरंच खूप छान प्रवास होता. आता आम्ही आलोय म्हणजे शेवटच्या स्थानकात म्हणजे रेणीगुंटामध्ये. इथून आमची ट्रेन आहे 10 वाजता, ती आम्हाला सोडणार आहे सोलापूर नंतर मग आम्ही जाणार आहेत कोल्हापूरला भवानीचं दर्शन घ्यायला. खूप एक ओव्हरऑल प्रवास खूप छान होता, मजा आली सगळ्यांसोबत. ह्यावेळेस काहीतरी कोण कोण नवीन आहे, हा तसा स्थितीच नवीन आहे, अजून 2-3 पोरं नवीन आहे, त्यांच्यासोबत खूप मजा आली. माझा गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं, हा दुसरे वर्ष आहे. खूप मजा येते म्हणजे 15 दिवस सगळे वर्षभराचा आपला कामाचा प्रवास, आपण सकाळी उठणे, कामावर जाणे, त्याच्यानंतर मग तोच प्रवास आपला रुटीन चालू होतो. एक वर्षभरानंतर आपण जेव्हा ते 15 दिवस आपल्या पिकनिकसाठी देतो तेव्हा खूप वेगळे असतात, आपल्यासाठी खूप वेगळा प्रवास असतो. सगळं काही नवीन शिकायला मिळतं, मित्र भेटतात, नवीन भाषा, नवीन संस्कृती, तिकडचे खाद्यपदार्थ, तिकडचे सगळे वस्तू सगळे बघायला मिळतात. जसं आपलं कोकणात फेमस काय असतं तसं दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपण वेगळा पदार्थ खातो. खूप मजा येते ओव्हरऑल प्रवास करताना. खूप 15 म्हणजे आता जवळजवळ आमचे 10 ते 12 दिवस झालेत, खूप मस्त गेलेत. शेवटचे 2 ते 3 दिवस उरलेत ते आपल्या महाराष्ट्रात उरलेत. प्रत्येकांना नवीन काहीतरी शिकायला मिळतं. कोणाकडे कोण चांगलं कोण वाईट ते कळतं, सगळं शिकवून जातं आपल्याला. मेनमध्ये ह्या प्रवासात सगळ्यात मेन शिकायला मिळालं ते म्हणजे टाईम मॅनेज. 3 मिनिटासाठी जे आम्ही रात्र काढली एका बसमध्ये, जवळजवळ 24 ते 25 तास एका बसमध्ये आम्ही काढले, ते खूप म्हणजे विसरण्याजोगी आहे. म्हणजे बोलतात ना की एक मिनिटाचं महत्त्व तेव्हा आपल्याला कळतं जेव्हा आपल्यावर तो प्रसंग येतो. आणि तो आमच्यावर एक प्रसंग आला होता, त्याला पण आमच्या सगळ्या मित्रांनी म्हणजे सामोरे गेले. खरंच मित्रांचं कौतुक केलं पाहिजे की सगळे म्हणजे बोलतात ना, एक गाडी आमची निघून गेली होती आणि एक आमची गाडी पाठी होती, तर एक गाडी पुढे गेली. आम्ही त्यांना दोष न देता आम्ही ती रात्र तिकडे काढली आहे, ती खरंच त्यांचे सगळ्यांचे कौतुक आहेत. आणि मित्र असावेत असे म्हणजे सगळं काही शिकायला भेटलं याच्यानंतर मोठ्यांकडून, त्यांचे संस्कार किंवा त्यांनी जे आम्हाला चांगलं सांगितलं ते सगळ्या म्हणजे आमच्यासाठी होतं. आमच्याकडचं पण आम्ही त्यांना काहीतरी शेअर केलं. खूप धमाल मस्ती चालू होती, खूप मजा आली. आणि भाऊ आपला प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला सगळी माहिती देते. भावाला फेमस करा. मुख्यतः आपला कोळी समाज, जो एवढा कोळी समाज आहे आपला, हरणे, पाच, उत्तंबर, आडे, श्रीवर्धन, बुरोंडी, हे सगळे जे कोळी ज्यांना हा ब्लॉग येईल त्यांनी भावाला सबस्क्राईब करा, भावाला फेमस करा. धन्यवाद. म्हणजे काय बोलू आणि कसं बोलू, सर्व डिटेल्स तर भेटलेत तुम्हाला. सर्व पोरं बोलतात आहेत. आता फायनली 2 दिवस राहिलेत, म्हणजे उद्याचं आजची ट्रॅव्हलिंग, आज ट्रॅव्हलिंगमध्ये मजा करतील. आणि उद्या तर लास्टचा दिवस, बहुतेक उद्या लास्टचा दिवस असणार आपला कोल्हापूरमध्ये. सर्व पोरं एकत्र असणार आहेत. नंतरचा दिवस सर्वजण डिवाईड होणार. कोण कधी परत भेटेल, हा मित्रांनो भेटतील परत 15 दिवसांनी भेटतील. कधी भेटतील, खेमाच्या पार्टीवर खूप धमाल असते तिथे. तो सुद्धा ब्लॉग क्षितिजसुद्धा करायला येणारच ना, येणार आहे. तर तिथे सुद्धा धमाल असते. पण मित्रांनो कसं माहिती आहे, जेव्हा आता हे मित्र बनतात ना, गेल्या वर्षी मी जॉईन झालो, यावर्षी क्षितिज जॉईन झाला. त्याच्या अगोदर मला आहे ना मोजकीच पोरं ओळखत होती. क्षितिजवर नेहमी जात असतो पाचपांढरीमध्ये, मी क्वचित काहीतरी जातो. आता गेल्या वर्षी ट्रिपमध्ये आलो आणि आता गल्लीतली पोरं ओळखतात. आई शपथ मित्रांनो, कधी कोण भेटलं ना कुठे रस्त्यात, अरे भाविक कसा आहे,
जे आमच्यासोबत ट्रिपला नव्हते ते सुद्धा बोलतात की भाविक कसा आहे. तसंच क्षितिजला तर माझ्या आधीपासून ओळखतात. आणि आत्ता तर बोलूच नका, कारण प्रत्येक मंडळीचा आता त्यांच्या गावात 10 किंवा 12 मंडळी आहेत. त्याच्यामधली सर्व पोरं आहेत, असं नाही कोण आहे नाही. सर्वांचा भेदभाव नाही, मतभेद नाही, सर्व एकत्र आहेत. आता आम्ही दोघंजण वेगळ्या गावातले आहोत, कोलीच सर्व काका मामांचीच पोरं आहोत, सर्व एकत्र आहोत. आणि सोबत आता आयुष, पियुष, योगेश दा ते सुद्धा बाहेरचे आहेत. पण मित्रांनो, हे कसं माहिती आहे, खेलीमिलीचं वातावरण, मित्रपरिवार आणि खरोखर मित्रांनो हा आहे ना एक परिवारच आहे. तुम्ही जेव्हा कोणासोबत 4-5 दिवस, आता 4-5 दिवस असला तरी एकत्र होतात. आम्ही तर विचार करा 10 ते 15 दिवस सोबत आहोत. आणि काय बॉन्डिंग होत असेल, आय शपथ. प्रत्येक मोमेंट असो सोबत, काही असू दे, सुख दुःख, भांडणं. हे बघा आली भांडणं करत, हे अशी कार्टीत आमची अजिबात नाही. एकमेकावर पिसलतील आणि नंतर मस्ती अशी करतील ना जसं काय झालंच नव्हतं. एकदम हरामी आहेत. आणि मित्रांनो खरोखरच खूप गोड आहेत पोरं, अशीच सोबत राहतात नेहमी. आणि हा मित्रांनो, आता हे बघा हे भांडणं करतात ना, हे बघा हे तिथे दाखव, हे बघा हे भांडणं करतात ना, तर भांडणं करून उठवून घेऊन गेलेत आहेत. आणि दुसऱ्या क्षणी जर आता ह्यांच्यावर भांडणं केलेत, आता ह्यांना कोण बाहेर येऊन बोलू दे. मग बघा हे 4-5 नाहीत तर असणारे 60-70 पोरं एकत्र येतात. काय येतात, हाच बॉन्डिंग मित्रांनो, हाच बॉन्डिंग आपल्याला ह्या कालावधीमध्ये बघायला भेटतो. खूप इमोशनल स्टोरी असतात. आता आमच्या ट्रेन जर्नीमध्ये खूप प्रॉब्लेम झाले, बस जर्नीमध्ये प्रॉब्लेम झाले मित्रांनो. हॅशटॅग 3 मिनटं, ही 3 मिनटाची स्टोरी आहे ना तुम्हाला, मला वाटतं मी क्षितिजच्या ब्लॉगवर सांगितले, क्षितिजच्या ब्लॉगवर सांगितले, माझ्या ब्लॉगवर पण सांगितले. जाऊन नक्की बघा आवर्जून. 3 मिनटाची स्टोरीमध्ये आहे ना खूप काय शिकायला भेटलंय. आय शपथ मित्रांनो, जेव्हा मी माझा ब्लॉग टाकेन ना, मी अनुभवलेत ते 3 मिनटं. अख्खी रात्र गेली आहे. आणि मित्रांनो रात्र गेली तर गेली, सोबत आमचा जो शेड्यूल होता ना तो सुद्धा खूप बिघडलेला. तर 3 मिनटं आयुष्यात आता काही ना काहीतरी नक्की शिकवतील. तुम्हाला पण तुमचे असे 3 मिनटं काहीतरी भेटू दे आणि आयुष्यात काहीतरी शिकवू दे. एवढंच बोलेन लास्टला. दादा वेळेला महत्त्व द्या. थँक्यू. मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे आयुष, आणि म्हणजे आपल्या गावातला नसून बाहेरचा, पण आता आमच्यासोबत राहून असं वाटत नाही की तो बाहेरचा आहे. तो आमच्या म्हणजे असा सक्का भाऊ असतो ना तसा, अशी बॉन्डिंग झाली क्रिएट या ट्रिपमुळे. आणि त्याला विचारत की त्याचा बेस्ट मोमेंट कोणता होता या ट्रिपमधला, किंवा 60 मुलांसोबत राहून त्याला कसं फील झालं आणि बॉन्डिंग कशी होती त्याची. मला खूप भारी वाटलं येऊन. मला एक्सपेक्टेड नव्हतं. जेव्हा कळालं की आम्ही असं ट्रिपला जाणार आहे, मला वाटलं की काय एवढं म्हणजे हे नसेल, कसे गोळ मिळणार, आपण एवढ्या दिवसात नाही होणार. पण पहिल्या दिवसापासूनच खूप भारी वाटलं. सगळी लोक, दादा लोक, सगळी पोरं जेवढी पण सगळी एक नंबर आहेत. कुणी असं काय उलटं बोललं काय असं कायच नाही, सगळे एकदम आरामात ऍडजस्ट करून घेतात. मी नवीन होतो तर सगळ्यांना माहिती आहे की हा नवीन आहे, याला चांगलं हे केलं पाहिजे. मग सगळ्यांनी मला चांगलं ट्रीट केलं. म्हणजे बसायला जागा, जेवला काय, सगळं विचारत होते. नवीन आहे म्हणून असं फील नाही झालं की, मला लेफ्ट आउट फीलच नाही झालं की हा नवीन आहे याला विचारायला नको. मला विचारत होते जास्त. आणि बेस्ट मुवमेंट बोललं तर आपण जे बसमध्ये येताना भजन केलं अयोध्येवरून, आपलं सगळं म्हणजे प्लॅन तिथंच खराब झालेला स्टार्टिंगलाच. पण आपण असा फीलच, आपल्याला असे वाईब्सच नाही आले की प्लॅन खराब झाला. आपण एवढे चांगले सगळ्यांना सगळी गाणी येतात, सगळी देवाची भजनं वगैरे आपण एवढी भारी करत होतो. ते एवढा बेस्ट मुवमेंट होता की आपल्याला फीलच नाही झालं की ट्रिपची वाट लागली किंवा ट्रिपमध्ये काय लेट झालाय, डिले चालू आहे, काय नाही, आपण एवढी मजा करत आलो. तू घरी गेल्यावर काय मिस करशील. मी घरी गेला सोड, काल रात्रीपासून विचार करत होता, झाले 15 दिवस संपले, आता 2च दिवस उरलेत, परत जायचं मुंबईला. आपलं सगळं परत काय माहिती कधी भेटतो, कधी कनेक्टेड. पुढच्या वर्षी ट्रिपला येणं झालं नाही झालं काय पण असो, पण नक्कीच सगळ्यांना मिस करेन. मजा एवढे दिवस जेवढे होते आपण सोबत होते. आतापासून मला बरं वाटत नाही की अरे परवापासून जायचंय परत आपापल्या रस्ते. ती मजा नाही, ती मस्ती. काल रात्री बसले पिऊन सोबत बसलेली चाय नाही, सगळं मिस करणार भाई. आपल्या जन्मभूमीमध्ये म्हणजे आपल्या मायभूमीमध्ये जाणार आहोत आणि त्याच्यामुळे ही ओढ लागली घरची. आणि घरी गेल्यावर तू काय एक्सपिरियन्स शेअर करशील की मी इथे फिरलो, मला अशी माणसं मिळाली, मी हे मुवमेंट जगलो. खरं सांगायचं झालं तर असं काय सांगायची गरज नाही पडणार की क्षितिज आणि आपल्यासोबत जो भाविक भाऊ होता कॅमेरा पकडला, त्या दोघांनी एवढं चांगलं काम करतात ना ब्लॉग्स करून. भले ते व्ह्यूजचं असू दे, काय पण असू दे, त्याच्या पाठचं रिझन काय पण असू दे, पण आपले घरातले, आता मी इथे बसून माझ्या घरातल्यांना ब्लॉग्स पाठवतो. माझ्या मम्मीला जसं मी सांगितलं आमच्या ग्रुपमध्ये 2 जण ब्लॉग्स करणार आहेत, ती मम्मी बोलली लिंक पाठव त्याचे व्हिडिओ कधी येणार. म्हणजे
घरी काय सांगायची गरज आहे, त्यांना पहिलाच कळलं की आम्ही काय करतोय. ते तुमच्यामुळे पॉसिबल झालं, ते तुम्ही व्लॉग्स बनवता, व्हिडिओज बनवतात, ते तुमच्यामुळे एवढं भारी, म्हणजे काय सांगायची गरज नाही का, की तुम सगळं एवढं सगळं पॉईंट टू पॉईंट रेकॉर्ड केलं दोघांनी पण. दोघांना थँक्यू भाई, एवढं बरं केलं, थँक्यू. मित्रांनो, मी आता जातोय पियुषकडे, ज्यांनी मला खूप काही शिकवलं. म्हणजे फोटोज कसे काढायचे, व्हिडिओज कसे काढायचे, आणि त्या पुढे खूप टॅलेंटेड आहे तो. आणि मला सुद्धा खूप बऱ्याच गोष्टी तो सांगायचा, असं करायला पाहिजे असं. आणि त्यासोबत मी खूप टाईम स्पेंड केला, सो त्यासोबत जाऊया. आणि पियुष, आता आपला आंध्र प्रदेशमधला हा शेवटचा व्लॉग असणार आहे, शेवटचा दिवस असणार आहे. आणि इथून आपण आता आपल्या मायभूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये परत जातोय. आणि हा महालक्ष्मीला. आणि आतापर्यंतचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता, आणि तुझा सगळ्यात बेस्ट मोमेंट कोणता होता? सगळ्यात बेस्ट मुमेंट की मला तिरुपती पण जायचं होतं, माझा पुरी पण होता, माझा अयोध्या पण होता, माझी काशी पण होती. हे चारीचे चारी माझे ड्रीम होते, आणि हे एकाच टाईमला होतील हे माझ्याकडून म्हणजे एक्सेप्ट नव्हतं. बट विनायकदा आम्हाला सांगितलं पप्पांना, त्या हिशोबाने आम्ही गेलो, एक्सेप्ट केलं. आणि माझं ड्रीम होतं ते एका टाईमला चारी झालं माझ्याकडून, चांगली गोष्ट. आता थोडं वीक वाटतोय, तिरुपती थोडं सूट नाही झालं असेल पाणी. बाकी ओव्हरऑल सगळं बेस्ट होतं, मजा आली. नवीन मित्र 60 मित्र बनले माझे नवीन, बोलता मजा आली. मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे योगेश दादा. दादा, आतापर्यंतचा आपला प्रवास कसा होता, आणि तू कोणतं मोमेंट मिस करशील, किंवा कोणते मोमेंट तुझ्यासाठी बेस्ट होते? माझ्यासाठी बेस्ट म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा राम मंदिर पाहिलं तो वाला बेस्ट मोमेंट होता. त्याच्यानंतर आज बालाजी पाहिला शांतपणे, तो एक बेस्ट मोमेंट होता. हे 2 थोडे बेस्ट मोमेंट होते. बाकी सगळे मी धावतच बघितले, पण झाले माझे दर्शन. आणि म्हणजे उद्या तू एक्झिट घेणार आहे, आणि तुझी पुढची यात्रा म्हणजे अमरनाथ यात्रा आहे, आणि तू लकीली तिकडे जातोयस. सो तू याच्यासाठी तयारी कधी केलीस? तू कधीपासून प्लॅन करतोस की हा माझी इच्छा होती, हा तेव्हापासून मला जायचं होतं? माझी इच्छा आहे ना अमरनाथला जायची. अप्रॉक्सिमेटली मी त्या निलेशला जवळपास 7-8 वर्षापासून सांगतोय की मला अमरनाथ करायचं आहे. मी 3-4 सांगितलं, माझं नाही होत होतं. मागच्या वर्षी माझं सगळं झालं, पण माझा साडू मेला, त्यामुळे मी बायकोला घेऊन गावी गेलो, त्यामुळे राहिलं. म्हणजे सगळं तिकीट सगळं झालं, आणि लास्ट मोमेंटला मला जावं लागलं सोडून, फॅमिलीच्या त्या कार्यक्रमाला जावं लागलं, म्हणून लास्ट इयर राहिलं माझं. मग ह्या वर्षी पण त्याच मित्र आहे माझा, तो रिक्षा चालवतो कल्याणमध्ये. आम्ही एकत्र 5 वर्ष शिर्डी पायीवारी केलेली आहे 2 वर्षापूर्वी. त्याचं हे 3रं वर्ष आहे. मग तो बोलला ह्या वर्षी तरी येणारच का म्हणून. तर त्यांनीच सगळं केलेलं आहे, मी काही केलं नाही. मी फक्त माझं मेडिकल काढलेलं आहे, ह्याच्या व्यतिरिक्त मी त्याला माझं सगळं दिलं, आणि त्यांनीच सगळं बुकिंग केलं आहे, सगळं त्यांनीच केलं. मला फक्त जाऊन ट्रेनमध्ये बसायचं आहे 27ला दुपारी. कॉंग्रॅच्युलेशन, तुला देवाने निवडलं आहे. थँक्यू. आणि आता आपण जाणार आहोत सगळ्यात जास्त ज्यांनी म्हणजे इंडिया एक्सप्लोर केलं त्यांच्याकडे. टॉर्च मारा. आता आपल्यासोबत आहेत निलेश कोळी. काका, तुम्ही काय काय एक्सप्लोअर केलं आतापर्यंत, आणि तुमची इच्छा काय की अजून माझं हे स्पॉट राहिलंय, हे ठिकाण राहिलंय, आणि इथे मला जायचंय? माझं सर्व झालंय बघून. आता मला कलकत्ता बघायचा आहे, आणि गंगासागर, कामाख्या देवी, आसाम, मायापूर हे माझा राहिला आहे, ते मला बघायचं आहे अजून. आणि तुम्ही 12 ज्योतिर्लिंग करून ज्योतिर्लिंग किती वेळा म्हणजे केलेत कम्प्लीट परत? ते तर माझे झालेले आहेत, म्हणजे 2-2, 3-3 वेळा असे झालेलेच आहेत. पण प्रत्येक ज्योतिर्लिंग बोलतात ते लाईनीतून करतात ना, तो एकच वेळेला केलं. तुमचे 4 धाम पण मी ऐकलं पूर्ण झालेत? 4 धाम 4 वेळेला झालेले आहेत माझे. 4 धाम 4 वेळा झालेत, आणि ते कधी कम्प्लीट केलेले आहेत तुम्ही? आता म्हणजे आता लॉकडाऊनचे पहिला 2 वेळेला झाले, आणि आता 2 वेळेला झाले. आणि बद्रीनाथ माझा तर 10 वेळेला झालेला आहे. बद्रीनाथ 10 वेळा झालाय? मित्रांनो, म्हणजे तुम्ही विचार करू शकता, आपण जिथे जाण्याचे 1 वेळा फक्त प्लॅन करतोय. हा माझं नशीब लागू दे, माझ्या देवाने मला फक्त 1 वेळा बोलवलं तिथे. हा माणूस म्हणजे काका 10 वेळा जाऊन आलेत. अधिक मासला आम्ही बद्रीला ना, फक्त बद्री आणि हरिद्वारला आम्ही जातो, फक्त हरिद्वार म्हणजे तो एकच धाम करतो. अधिक मास 3 वर्षांनी चालू आला ना, आमचा लोक गावातला बद्रीनाथला जातो.
आणि तुमचं आता पुढचं प्लॅन काय असेल की मला इथे आता जायचं आणि मी इथलं प्लॅन करतोय? आता पुढचा प्लॅन तर सध्या भुजला कच्ची देवी बघायची आम्हाला, आशापुरी तिथे जायचं आहे. सोमनाथ गोंडल बिंडल सर्व बघायचं आहे. आणि मी ऐकल्याप्रमाणे तुम्हाला पाकिस्तानमधील हिंगलेज देवीचं दर्शन घ्यायचं आहे, बरोबर आहे का? ही माझी इच्छा होती, पण माझी साहेबांनी फाईलवर साईन नाही केली, मला नाही पाठवलं. तिथं जाऊ नको, तिथं नाही, तू नेव्ही कामाला, तुला आम्हाला पाठवणं येणार नाही. कारण कसं असतं माहिती हां, डिफेन्स मध्ये आपण असलो तर आपलं देश क्रॉस करताना म्हणजे बॉर्डर क्रॉस करताना परवानगी लागते, परमिशन लागते. जर ती नाही मिळाली तर आपण जाऊ नाही शकत, बरोबर ना? बरोबर. ओके. बाकी खूप फिरले आहेत, म्हणजे आपण स्वप्न बघतो ते स्वप्न पूर्ण करून झाले. हात सलामत, पाय सलामत, डोळे सलामत, तऊत बघणार. मग एवढे पैसे असून कपाटात ते काय फायद्याचं? बरोबर बरोबर, हे एकदम मुद्द्याचं बोलले. त्यात बघून फायदा आहे, नाही तर काय? मग कोणाला इथून चालताना कोण वरापाव कोण आणायला आणून दे मला बोलायला लागेल. बरोबर बरोबर आहे. एवढे वाईट दिवस येतील तुझ्यावर? पण एक बोलाची वार्ता. एवढं वाईट? डायलॉग काय ते डायलॉग काय कुठला डायलॉग ते आपण बसलो ते? आता मी इथंच बातमी संपवते. आता मला मकान दाबतोय. जय महाराष्ट्र मित्रांनो, मागाशी रिव्ह्यू घेता घेता आहेत ना असाच विषय निघालेला की घरच्या जेवणाची ओढ लागली आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्र जेवणाची. इथे आल्यापासून आपण मराठी जेवण अजून ट्राय केलंच नाही, महाराष्ट्राचं जेवण. आणि आम्ही जेव्हा जेवायला आलो तेव्हा आम्हाला समोर दिसलं महाराष्ट्र थाळी आणि पाटील हॉटेल. पाटील हॉटेल. पाटील हॉटेल. सो हे बघा जेवणामध्ये काय काय, 2 रोटी म्हणजे भाकऱ्या आणि डाळ मध्ये काय काय, पनीर आहे, अजून हे छोलेच आहे आणि ईट आलाय. एक नंबर लागतंय गोल्डन. मी अशीच पिल्ले अर्धी वाटी केली आहे. अजून भाकऱ्याला आहेत, अजून राईस आहे. कालचं दर्शन झाल्यानंतर आपला दिवस खूप स्पेअर होता, म्हणजे सगळ्यांना काय पाहिजे ते करा असा टाइम होता. मग मी आणि आपला एक प्रिय मित्र दर्शन, आम्ही दोघं असंच संध्याकाळचं असं निघालो तर भजन चालू होतं. मग दर्शनाने मी बोललो एक काम करूया, हे जे टाइमपास करण्यापेक्षा आपण भजनात जाऊन भजनात बसूया, त्यांचं आपल्याला कळणार नाही पण जाऊन बसूया. मग आम्ही जाऊन असेच दोघं भजन बसले. अर्धा 1 तास झाला. एक ग्रुप होता त्यांनी भजन केला, ते गेले. मग दुसरा ग्रुप आला, ते पण भजन करत होते. ते आम्हाला असे एक गाणं झाल्यानंतर आम्हाला त्यांनी टाळ दिली, डफली दिली, वाजवा तुम्ही, इन्क्लूड व्हा गाण्यामध्ये वगैरे. मग त्यानंतर असं चालू झालं. मग त्यांनी 2-3 गाणी चांगले घेतले, आम्हाला पण मजा यायला लागली. समजत नव्हतं पण मजा येत होती. मग त्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं की कसं चालू आहे, हे चालू आहे. मग आम्हाला त्यांच्या भाषेत विचारत होते, पण आम्हाला माहित नाही त्यांची भाषा काय होती. दर्शनला पण नाही काय होती, मला पण नाही काय होती. मग मी त्यांना हा मस्त, सुपर, फर्स्ट क्लास असं इंग्लिशमध्ये रिप्लाय देतो, जे आपल्याला येत होतं थोडाफार. मग 4-5 गाण्यानंतर त्यांनी उठले आणि आमच्या समोर माईक आणून दिले आणि बोलले की तुम्ही गावा आता. त्यांना माहित, लास्ट पर्यंत त्यांना माहित नाही पडू दिलं की आम्हाला त्यांची भाषा येत नाही. मागाशी ज्या एनर्जी मध्ये बोलत होता ना, ते जरी त्या एनर्जी ती बघितली असेल ना तुम्ही बाई, म्हणजे तो कसं आहे ते समजलं असं. भारी एक नंबर माणूस आहे. आल्यापासून एवढा मजा मस्ती करतोय ना. आणि हा त्याचा मोठा भाऊ म्हणजे पियुष, हा शांत आहे आणि तो खूप मस्तीखोर आहे आणि मजा सुद्धा येते त्यासोबत. आता आलंय जेवण, 1X मध्ये मी शूट करतोय. वा, इडम कुडम काय ना, तू कॅमेरा फिरवला, मी नाही बोलणार आता, मला राग आलो. आता खात आहे, बिझी आहे, मस्त मस्त. बाकी जेवण मस्त आहे, खरंच मस्त आहे. ओके ओके. शेख कसं आहे जेवण? मस्त जेवण आहे. एवढे दिवसातलं फर्स्ट टाइम असं जेवण झालंय, छान लागतं. घरच्या जेवणाची आठवण आली, म्हणजे आजचा 10वा 12वा 11वा दिवस आणि आज आपण महाराष्ट्राचं जेवण जेवतोय. एवढं भारी वाटतं ना. एक चपातीचा तुकडा खाल्ल्यावर असं मन तृप्त झाल्यासारखं वाटतंय. सो या जेवूयात, नंतर मिळात. जय महाराष्ट्र मित्रांनो, जय शिवराय. जवळजवळ आम्ही आता 11 दिवस फिरतोय महाराष्ट्राच्या बाहेर आणि 11 दिवसात आज पहिल्यांदा महाराष्ट्राची थाळी खाल्ली आहे आणि खूप सुंदर असं जेवण होतं. आज आम्ही होतो तिरुपतीला आलेलो. हे स्टेशनचं नाव काय? रेणुगुंटा रेल्वे स्टेशन, महाराष्ट्र भवन, सांगलीचे. पाटील एक बार अवश्य की भेट द्या.
तुमचं नाव काय? माझं नाव विकास पाटील. तिरुपतीत आल्यानंतर कधीही कुणाला कशाची अडचण आली तर फक्त एक कॉल. आणि कसं आहे, आपण जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जातो तेव्हा मराठी माणूस मराठी जेवणासाठी म्हणजे भरपूर शोध घेत असतो. आणि आज आम्हाला इथे फायनली दुकान मिळालं आणि इथलं जेवणाची टेस्ट एवढी भारी होती की आम्ही खूप सारं जेवलो. खूप सुंदर असं जेवण होतं. जेवणाची टेस्ट सुद्धा खूप सुंदर होते. मी म्हणेन की महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा मराठी माणूस येतो त्याला प्रत्येकाने मराठी माणसाला प्रत्येकाने सपोर्ट केलं पाहिजे. आपण जर सपोर्ट केलं तर आपला मराठी माणूस पुढे जाईल. खूप खूप पुढे जाऊ दे असं. नक्की नक्की नक्की. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल? 94-913-00-240. विकास पाटील. विकासदादा पाटील नेहमी त्यांच्या व्हॉट्सअप मार्फत आपल्याला तिरुपतीचे अपडेट देत असतात. रेणुगुंटाच्या जवळ त्यांचं आपलं हॉटेल आहे महाराष्ट्र भवन, सांगलीचे पाटील महाराष्ट्र भवन. विकासदादांना नेहमी आपण कधीही कॉन्टॅक्ट करा, कोणत्याही वेळी ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आता आपण येण्यापूर्वी 2 दिवसापूर्वी मी त्यांना कॉन्टॅक्ट केलेला की इथली सिच्युएशन काय आहे, त्यांनी मला अपडेट दिली. आणि ह्यांच्या जेवणाच्या बाबतीत महाराष्ट्र भवन खरंच अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाची चव आपल्याला इथे रेणुगुंटा तिरुपतीला आपल्याला मिळते. धन्यवाद वहिनी आणि दादा. धन्यवाद. मराठी माणसाचं आपले हॉटेल आहे, तुमच्यातलाच एक कोणीतरी बाहेर येऊन काहीतरी प्रगती करतोय तर एकदा जरूर सहकार्य करा, अवश्य भेट द्या. आम्ही तुमच्या आतुरतेने वाट बघतोय. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मला ट्रेन मध्येच बदलायचं होतं. काय इथे अडचण टाकीच नाही का, एवढी जागा कमी पडली मग टाक. मग अरे तुला नाही का, चुकलो मग. आता मी केला असता ते बाहेर आला असता सगळे जण. हे पण याला बोलला कोण? यस मस्ती भांडणं त्यानंतर परत बघा हे मिठी मार आपला राजू आहे ना, तो गोल्फच बघतो कोच आहे. कुठल्या टीमचा आहे तो? पाचपंडे ना टीम नसते. अरे असेल. अरे सॉरी. अरे भाई अध्यक्ष आले भाऊ. बोट मालक आले भावा. शांती भेटली ना. गर्मी में ठंडी का एहसास. सुकून. कौन ऐसे कर रहे थे अभी ऐसे करने वाले हैं. ह्या घरात गणपती आलेला आहे. मोदी बोलतात पैसे वसूल करायचे सगळे गेलेले. लालबागचे राजा हारून मांडले होते रूम मध्ये. मित्रांनो सकाळपासून फिरून थकलोय. आता जरा झोपूया आणि मी पुन्हा सकाळी 5:30 वाजता. सो गुड नाईट. असं कसं काय व्हिडिओला एंड करणार. मित्रांनो क्षितिजच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटीला दाबल्याचं विसरू नका, कारण नोटिफिकेशन त्याच्यामुळे तर येणार आहे. थँक्यू.